डेल्टा बदलतोय हे समजलं, पण तो किती वेगाने बदलतोय हे कसं कळणार? याचं उत्तर आहे गामा. गामा आपल्याला सांगतो की अंडरलाईंग प्राईस बदलल्यावर ऑप्शनचा डेल्टा किती बदलतो. म्हणजेच डेल्टामधील बदलाची सेन्सिटिव्हिटी समजण्यासाठी गामा खूप महत्त्वाचा आहे. गामाला फक्त एक फॉर्म्युला समजून घेऊ नका, त्याचा ॲक्च्युअल यूज समजून घ्या. सिंपल शब्दात गामा म्हणजे डेल्टाच्या बदलाचा रेट. म्हणजे सेन्सेक्सची प्राईस बदलली की डेल्टा किती बदलणार हे समजायला गामा आपल्याला मदत करतो. त्यामुळे गामा हा डेल्टासोबत नेहमी जोडून पाहिला जातो. गामा नेहमी पॉझिटिव्ह असतो का? आणि कॉल आणि पुट दोन्हींसाठी? हो. स्टँडर्ड लाँग ऑप्शन्समध्ये गामा जनरली पॉझिटिव्हच असतो, कारण अंडरलाईंग प्राईस बदलली की डेल्टासुद्धा बदलत राहतो. कॉलचा डेल्टा पॉझिटिव्ह दिशेने तर पुटचा डेल्टा नेगेटिव्ह दिशेने बदलू शकतो. पण गामा त्यांचा डेल्टा किती वेगाने बदलतो हे दाखवतो. सेन्सेक्स थोडासा हलला तरी डेल्टामध्ये मोठा फरक पडू शकतो का? हो. आणि इथे गामा महत्त्वाचा ठरतो. सेन्सेक्सची प्राईस बदलली की डेल्टा बदलतो आणि गामा त्या डेल्टाच्या बदलाचा वेळ दाखवतो. गामा जितका जास्त तितका डेल्टा अंडरलाईंगच्या मुवमेंटला वेगाने रिस्पॉन्ड करू शकतो. सेन्सेक्स 100 पॉईंट्सने हलला तर डेल्टा प्रत्येक वेळी सेम राहील का? समजा सेन्सेक्स 75,000 आहे आणि ATM कॉलचा डेल्टा 0.50 आहे. सेन्सेक्स वर जात राहिला तर डेल्टा 0.56, 0.62 आणि 0.70 पर्यंत बदलू शकतो. हा डेल्टा बदलण्याचा वेग समजून घेण्यासाठी गामा आपल्याला मदत करतो. गामा जर हाय असेल तर त्याचा ऑप्शनमध्ये काय बदल होतो? हाय गामा असेल तर अंडरलाईंग प्राईजमध्ये छोटा बदल झाला तरी डेल्टा तुलनेने जलद बदलू शकतो. त्यामुळे ऑप्शन प्रीमियमच्या मुवमेंटवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून शॉर्ट टर्म ऑप्शन ट्रेडर्ससाठी गामा समजून घेणं विशेषतः युजफुल ठरतं. पण जर गामा कमी असेल तर डेल्टा लगेच बदलतो का? नाही. गामा कमी असेल तर अंडरलाईंग प्राईस बदलल्यावर डेल्टा तुलनेने हळूहळू बदलतो. त्यामुळे हाय गामा म्हणजे हाय सेन्सिटिव्हिटी, तर लो गामा म्हणजे डेल्टामध्ये कंपॅरेटिव्हली कमी आणि हळू बदल. गामा कुठल्या परिस्थितीत अचानक जास्त इम्पॉर्टंट होतो? साधारणपणे ATM ऑप्शनमध्ये गामा जास्त असू शकतो आणि एक्सपायरी येताना त्याचा प्रभाव अधिक जाणवू शकतो. तसेच व्हॉलॅटिलिटी आणि ऑप्शन्सच्या स्ट्राईक प्राईस रिलेशनशिपमुळे गामा बदलतो. त्यामुळे एक्सपायरीजवळ ऑप्शन्स बायरने गामाकडे लक्ष देणं महत्त्वाचं असतं. डेल्टा आणि गामा वेगवेगळे ग्रीक्स आहेत, पण दोघांचं कनेक्शन काय आहे? डेल्टा आपल्याला ऑप्शन प्राईसची अंडरलाईंग प्राईस प्रति सेन्सिटिव्हिटी सांगतो, तर गामा डेल्टा किती बदलू शकतो हे समजायला मदत करतो. म्हणजे डेल्टा मुवमेंट सांगतो आणि गामा त्या डेल्टा मुवमेंटचा बदल समजायला मदत करतो. म्हणून हे दोन्ही ग्रीक्स एकत्र समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. गामा तर समजलं, पण ऑप्शन प्रीमियमवर व्हॉलॅटिलिटीचा परिणाम कोण सांगतं? याचं उत्तर आपल्याला पुढच्या पार्टमध्ये मिळणार आहे. वेगा म्हणजे काय आणि व्हॉलॅटिलिटीशी त्याचा काय संबंध आहे? त्यामुळे बिगिनर सिरीजचा पुढचा पार्ट नक्की बघा. आज गामाचं एक्सप्लेनेशन आवडलं असेल आणि समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये गामा क्लिअर असे नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या ट्रेडिंग मित्रांसोबत शेअर करा आणि स्नेकबॅट ट्रेड चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती नक्की जॉईन करा. भेटूयात पुढच्या पार्टमध्ये.